घरावर 6 जणांनी धाडधाड गोळ्या झाडणाऱ्याचे 24 तासात अकोला कनेक्शन आले समोर. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी सोशल मीडियावर स्वीकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर या प्रकरणात अकोला कनेक्शन समोर आले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर या सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. शुभम लोणकर आरजू बिश्नोई तो त्याच्या पोस्टमध्ये लिहितं, मुंबईतील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. कोण आहे शुभम लोणकर? याआधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची आणि आता रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेवोरी गावाचा रहिवासी आहे. याआधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडनं जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोड आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होता. अकोट पोलिसांनी त्याच्याकडनं बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. तो गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वारजे शहरात राहायचा. त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती आणि त्यानंतर जमिनावर सुटका झाली होती. शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभम आणि बिश्नोई यांच्या संभाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा समोर आले होते. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे. त्यांचं अकोल्यातील नेवोरी गावात घर असून त्याच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप लागला आहे. रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारं पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की आम्ही त्याला अनेक वेळा मेसेज केला आहे की आमच्या कामात हस्तक्षेप करणं थांबवा, पण तो समजत नाहीये. हा फक्त एक छोटासा ट्रेलर आहे. जर त्याला आमचा निरोप पुढे समजला नाही तर त्याला त्याच्या घराबाहेर नाही तर त्याच्या बेडरूममध्ये त्याच्या छातीत गोळ्या घातल्या जातील. हा संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला इशारा आहे. पुढे लिहित म्हटलंय की वेळेत सुधार, नाहीतर तुझे खूप हाल होतील. बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट हाल करू. आम्ही ज्यांना ज्यांना फोन केला आहे, वेळेत सुधारा नाहीतर तुम्हाला लपण्याची जागा कमी पडेल. तू आणि आमचे सर्व शत्रू तयार रहा, लवकरच भेटू. बाबा सिद्दीकींच्या खुनाची स्वीकारली होती जबाबदारी. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी शुभम लोणकर याने हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट सोशल मीडियावर केली होती. आणि आज पुन्हा रोहित शेट्टीच्या घरावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने पुन्हा शुभम लोणकर चर्चेत